सॉरी निंगे. निंगे मी लईच बोललो ग तुला रागाच्या भरात. मला इतकं बोलायला नको होतं. नाही ग कमळे, माझंच चुकलं, मला माफ कर. माझ्यामुळं काकीला एवढा त्रास झाला. मी खरंच सांगतो, इथून पुढे काकीकडे लय लक्ष देईल मी. अगं खरंच तिला ठसका लागला म्हणून मी निंगे मला माहित आहे. अगं आईला त्रास व्हावा किंवा आपलं काहीतरी वाईट व्हावं असं तुझ्या मनात नाही, मला माहित आहे. मला बी माहित आहे कमळे, तुझ्या मनात बी माझ्याबद्दल काय बी नाही. तू काकीच्या काळजीपोटीच बोललीस. आई, तुमचा घसा खवखवत होता ना मगाशी. हळदीचं दूध आणलंय गरम गरम. ठीक आहे, ठेव, मी घेईन नंतर. अजून काही लागलं तर सांगा मला. नाही, नको. राधिका. हां. एक काम कर ना, कमळीला सांग मी तिला बोलवलंय. हो हो, पाठवते. तू माझ्याशी बोलत का नव्हतीस? किती बी काही झालं तरी बी तू माझ्या संग बोलायचं. येऊ का? या की वहिनी. तुला आईंनी बोलवलंय जरा. कम इन. मॅडम तुम्ही मला बोलवलं. हो कमळी, मला तुझ्याशी जे काही बोलायचे ते मी लगेच बोलते. मुद्दा असा आहे की मला तू आवडत नाहीस. माझ्या ऋषी करता तर तू मला अजिबातच आवडत नाहीस. पण काय आहे, मध्यंतरी एक छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तुझी आणि ऋषीची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट नंतर समहाऊ ऋषीला असं वाटायला लागले की तू त्याची लाईफ पार्टनर आहेस, अर्धांगिनी आहेस. आणि मला वाटतं तुलाही असंच वाटतं की तू इनामदारांच्या घराची सून होणार आहेस. मॅडम मी असं स्वप्न कधी बघितलेलं नाही आणि आत्ता बी असं माझ्या मनात काही विचार नाही. अगं दॅट्स ओके. प्रत्येक मुलीचं असं स्वप्न असतं, तिच्या मनात अशा सुप्त इच्छा असतात. आपलं सुद्धा श्रीमंत सासर असावं, मोठं घर असावं, श्रीमंत मुलगा मिळावा आपल्याला. आणि त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काय आहे ना कमळी, जसं तुझं स्वप्न आहे ना कमळी, तसंच माझंही एक स्वप्न आहे. माझी सून कशी असावी अशा माझ्याही काही अपेक्षा आहेत. इनफॅक्ट आय रिमेंबर मी तुझ्या आईशी, म्हणजे जेव्हा ती आमच्याकडे साधना म्हणून राहत होती ना, तिच्याशी मी हे सगळं बोलले होते. मी शेअर केलं होतं हे. खरं तुम्ही आत्ता हे सगळं का बोलताय माझ्या संग? सोपं आहे. माझी अशी इच्छा आहे की तू ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जा. तू पाहिलंस ना कमळी, आत्ता तुझ्यामुळे रोहित आणि ऋषीमध्ये किती भांडणं झाली ती. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. या सगळ्यातनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. या सगळ्या मागे ना तुझा काहीतरी मोटिव्ह आहे. त्यामुळे बोल. नाही, मी तयार आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता मला तुझी किंमत सांग. इथून पुढे तुझ्या शिक्षणाचा खर्च, तुझ्या आईचा दवाखाना, औषधं, तो खर्च, तुझं घर, घराचं रेंट, म्हणजे तुझ्या प्रत्येक गोष्टी विल बी टेकन केअर ऑफ. मी देईन तुला त्या सगळ्याचे पैसे.
इनफॅक्ट तुला साजेसा असा मुलगा सुद्धा शोधून देईन मी. बरं, तो घरी बसेल ना कमी, तर त्याला श्रीमंत करण्याची जबाबदारी माझी. हे सगळं सगळं मी करीन तुझ्याकरता. फक्त त्याच्या बदल्यात एकच गोष्ट करायची, ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. बोल, तुझ्या प्रेमाची किंमत बोल. काही हरकत नाही, कदाचित तुला अजून तुझ्या प्रेमाची किंमत कळली नसेल. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. तू वेळ घे, विचार कर आणि मग मला सांग. आत्ता पुढे 2 दिवस ना मी कामानिमित्त बाहेर जाते. सो जस्ट वन थिंग, तुझ्यात थोडा जरी स्वाभिमान असेल ना, तर मी जेव्हा परत माझ्या घरी येईल तेव्हा तू मला इथे दिसायला नको. आणि हो, तुला जर वाटत असेल की माझ्यात आणि ऋषीत आता आणखीन भांडणं नको, तर आपल्यामध्ये हे जे बोलणं झालं ते तू ऋषीला सांगणार नाहीस आणि ते सांगून त्याची सिंपती मिळवणार नाहीस. बाकी कुठलाही निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस. फक्त किंमत ठरव आणि माझ्या ऋषीला सोड. कमळी, मला तू आवडत नाहीस. ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. फार वेळ न घालवता तुझ्या प्रेमाची किंमत बोल. कमळे, कधी आलीस? बरं झालं आलीस. चल झोपूया आता. कमळे, काय झालं? तू रडायला का लागलीस? अगं सांग की कमळे, काय झालं?